Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या खासदारांच्या भेटीचा सिलसिला सुरू. ठाकरेंच्या शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांना मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. काल नागेश आष्टीकर आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट, तर नाशिकमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या कार्यक्रमाला राजाभाऊ वाजे यांची हजेरी. शक्तीपीठ महामार्ग विरोधात महामोर्चा काढणार. शक्तीपीठ महामार्ग होणार नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेख. राजू शेट्टी यांचा हा इशारा. विधान परिषदेच्या जागांसंदर्भात भाजपचा आज फॉर्म्युला ठरेल. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज वर्षावरती चर्चा होणार. रात्री 10 वाजता भाजप कोर कमिटीची बैठक. विधान परिषदेच्या 17 पैकी 2 जागा लढवण्यास राष्ट्रवादी इच्छुक. कोकण विधान परिषदेसाठी अनिकेत तटकरेंकडून तयारी. पुण्यातून सुनील टिंगरे यांच्यासह इतर जणही इच्छुक. कोकण विधान परिषदेच्या जागेसाठी भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले हे इच्छुक. भरत गोगावले यांच्याकडून उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेत 10 मिनिट चर्चा. रायगडमध्ये पुन्हा गोगावले विरुद्ध तटकरे हा वाद पेटण्याची देखील चिन्ह. मुंबईमधील वांद्रे पूर्व परिसरात रेल्वेकडून मोठी अतिक्रमण हटाव मोहीम. गरीबनगरमधील अनेक वर्षांपासूनच्या बेकायदेशीर झोपड्या हटवण्याचं काम सुरू. नोटीस न देता कारवाई केल्याचा स्थानिकांचा आरोप. पेट्रोल आणि डिझेल 90 पैशांनी महागलं. आठवडाभरात दुसऱ्यांदा पेट्रोल डिझेलच्या दरात मोठी वाढ. सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका. राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेलसाठी रांगा. पुणे, संभाजीनगर, अमरावती, चंद्रपूर आणि वाशिम जिल्ह्यामध्ये इंधन मिळवण्यासाठी धडपड. पेट्रोल डिझेलसाठी काही ठिकाणी राडे. राज्यात महिनाभर पुरेल इतका पेट्रोल आणि डिझेलचा स्टॉक उपलब्ध आहे. मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. अनेक ठिकाणी मात्र इंधनासाठी नागरिकांच्या रांगा आणि नो स्टॉकचे फलक. पाव आणि ब्रेडच्या किमतींमध्ये 10% वाढ. पावची लादी आता 40 रुपयांना मिळणार. वाहतूक खर्चासह पॅकेजिंगच्या किमती देखील वाढल्याचा हा परिणाम. महागाईवरून देशात आर्थिक अराजकता पसरेल. लोक भाजपला मतदान करून कर्माची फळं भोगतायत. संजय राऊतांचा हल्लाबोल. ठाकरे गटच कर्माची फळं भोगतोय. भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचा पलटवार. रशियाकडून तेल खरेदीसाठी अमेरिकेकडून भारताला पुन्हा 30 दिवसांची सवलत. तर निर्बंध असो किंवा नसो, भारत रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरू ठेवेल. पेट्रोलियम मंत्रालयानं केलं स्पष्ट. समुद्राच्या खालून भारतात पाईपलाईन आणण्याचा विचार. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावरून गोपीचंद पडळकर यांचा दावा. पाईपलाईन कुठून टाकायची हे बघण्यासाठी मोदी समुद्राखालून परत येतील, राऊतांचा टोला. गावकरच्या मुलाची सीबीआयकडून कसून चौकशी. दिवसभर चौकशी केली, त्यानंतर सीबीआयने मुलाला सोडलं. मुलासाठी मोठेगावकरनं नीटचा पेपर फोडला अशी चर्चा. देशभरातील 12.5 लाख औषधांच्या दुकानांचा उद्या देशव्यापी बंद. ऑनलाईन आणि बेकायदा औषध विक्रीला केमिस्ट संघटनांचा विरोध. सरकारनं दखल न घेतल्यास बेमुदत संपाचाही दिला इशारा. बोंधू अशोक खरातला ईडीकडून अटक. खरातला उद्या कोर्टात हजर केलं जाईल. विविध बँक खात्यातील व्यवहारांवरती ईडीला संशय. विदर्भातील 3 जिल्ह्यांमध्ये आजही तापमानाचा पारा 46 अंशांच्या वर. अमरावतीमध्ये सर्वाधिक 46.8 अंश तापमानाची नोंद. वर्धा आणि अकोल्यामध्ये तापमान 46 पार. हवामान विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. नौदलाची निवृत्त युद्धनौका INS गुलदार सिंधुदुर्गच्या समुद्रात विसावली. लवकरच पर्यटकांना पाहण्यासाठी होणार खुली. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.